ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने आणि त्यांच्या टोळीने केलेली आहे, म्हणून त्यांना लवकर निष्पन्न करा आणि ह्या केसमध्ये लवकरात लवकर त्यांच्या महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यात येईल। आमच्या भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांची आज भेट घेतली। त्यांची तब्येत थोडी खालावली आहे, त्यांना डॉक्टरांनी अजून पुढचे 48 तास आराम करायचं व त्यांच्या निगराणीखाली उपचार होणार आहेत। त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे आई वडील मला तिथे भेटले। त्यांच्या आई वडिलांनी एकदम ढोवा फोडत रडत मला विनंती केली की माझ्या मुलाला न्याय भेटूस तर बाळा भैया तुम्ही आमच्या सोबत थांबा, माझ्या मुलाची फार क्रूर प्रकारे हत्या केलेली आहे। आता माझं ह्या जे काही अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आणि काही लोक आहेत ते म्हणतात की बाळा बांगर राजकारण करतो। ठीक आहे, बाळा बांगर राजकारण करतो, अरे पण ज्ञानेश्वरीताई त्यांना न्याय भेटत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला। बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ते स्वतः विषप्राशन केलं, ते जीव देण्यापर्यंत गेल्या, ते आतापर्यंत न्यायासाठी भटकत आहेत। ते पण काय राजकारणच होतं का? ते पण काय नाटकच होतं का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्ञानेश्वरीताईंचे पती महादेव मुंडे यांची हत्या झाली 2 वर्षापूर्वी, अजून आरोपी मोकाट आहेत। हत्या केल्यानंतर त्यांच्या पतीचं गोट्या गीते नावाच्या सायको किलरने नरड्याचं मास्क काढून नेलं आणि वाल्मिक कराड त्याच्या मुलांना दाखविलं। हे सगळ्या परळीला माहिती आहे, ते पण काय नाटकच आहे का? राजकारणच आहे का? अहो, आज मला त्यांच्या ज्ञानेश्वरीताईंच्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या आई वडिलांनी हात जोडले, आमच्या मुलीसोबत थांबा, आमच्या मुलाला न्याय भेटण्यासाठी सोबत थांबा। तर मी पूर्ण बीड जिल्ह्यातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडतो, बाबा ज्ञानेश्वरीताई सोबत थांबा। हे राजकारण नाहीये, तर ही भावनेचा विषय आहे। एका पत्नीचा पती गेलेला आहे, 3 लेकरांचं छत्र हरवलेलं आहे आणि मी धडधडीत सांगतो, मी सरळपणे सांगतो, बीड प्रशासनाला सांगतो, ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने आणि त्यांच्या टोळीने केलेली आहे, म्हणून त्यांना लवकर निष्पन्न करा आणि ह्या केसमध्ये लवकरात लवकर त्यांच्या महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यात यावा।